यानंतरची बातमी अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लपून छपून केलेल्या एका गुप्त प्रवासाची। अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या महिन्यात तुर्कस्तानाहून ब्रिटनला जाण्यासाठी गुप्तपणे एक लहान लष्करी विमानाचा वापर केला होता। वॉशिंग्टन पोस्टनं दिलेल्या माहितीनुसार इराणकडून ट्रम्प यांना हत्येची धमकी मिळाल्यानंतर त्यांच्या प्रवासाची संपूर्ण योजना बदलण्यात आली। तुर्कीची राजधानी अंकारा इथून निघताना ट्रम्प कॅमेऱ्यांसमोर जुन्या एअर फोर्स 1 मध्ये बसले। त्यानंतर त्यांना विमानतळावर सामान आणि अन्न पोहोचवणाऱ्या एका कॅटरिंग गाडीतून गुपचूप लहान लष्करी विमान C-32A पर्यंत पोहोचवण्यात आलं आणि नंतर तेच विमान ब्रिटनला रवाना झालं। ट्रम्प 8 जुलै रोजी नाटो शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी अंकारामध्ये आले होते। ते तुर्कीमध्ये नवीन बोईंग 7478 या विमानानं पोहोचले होते। हे तेच विमान आहे जे कतारच्या शाही कुटुंबानं अमेरिकेला विशेषतः अमेरिकन अध्यक्षांसाठी भेट म्हणून दिलंय। मात्र परतीच्या वेळी ट्रम्प जुन्या फिकट निळ्या रंगाच्या एअर फोर्स 1च्या पायऱ्या चढताना कॅमेऱ्यांमध्ये दिसले। केवळ आभास निर्माण करण्यासाठी ते या विमानात चढताना दाखवण्यात आले। ट्रम्प जुन्या एअर फोर्स 1 मध्ये बसल्यानंतर काही वेळानं एक कॅटरिंग गाडी तिथून निघाली। त्याचे काही व्हिडिओ आणि फोटो समोर आले। त्याप्रमाणे कॅटरिंग गाडी जुन्या एअर फोर्स 1 मधून बाहेर पडून लहान विमानाकडे जाताना दिसली आणि त्यानंतर C-32A हे विमान ट्रम्प यांना घेऊन ब्रिटनसाठी रवाना झालं। यानंतरची बातमी ती सिरियातून। सिरियातील माजी अध्यक्ष बशर अल असद आणि त्यांचे धाकटे भाऊ माहेर अल असद यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे। मंगळवारी देशातील न्यायालयानं त्यांना ही शिक्षा सुनावली आहे। गृहयुद्धादरम्यान हत्या आणि सामान्य लोकांवर अत्याचार यासारख्या प्रकरणांमध्ये दोषी ठरवून दोघांना ही शिक्षा सुनावण्यात आली। याच प्रकरणात बशर अल असद यांचा मामे भाऊ आतिफ नजीब याला देखील फाशीची शिक्षा सुनावण्यात आली। डिसेंबर 2024 मध्ये सत्ता गमावल्यानंतर बशर आणि माहेर हे रशियाला पळून गेले होते। पुतीन सरकारनं त्यांना आश्रय दिलाय। मात्र तरीही देशात त्यांच्या विरोधात खटला चालवण्यात आला आणि दोघांच्या अनुपस्थित ही शिक्षा सुनावण्यात आली। दरम्यान असद यांचा मामेभाऊ आतिफ नजीब हा रशियाला पळून जाऊ शकला नव्हता। त्याला जानेवारी 2025 मध्ये अटक करण्यात आली। आतिफ मंगळवारी न्यायालयात सुद्धा हजर झाला। सुनावणी दरम्यान सुरक्षेची कडेकोट व्यवस्था करण्यात आली होती। तर आतिफ याला कैद्याचा गणवेश घालून पिंजऱ्यात उभं करण्यात आलं होतं। दरम्यान डिसेंबर 2024 मध्ये बंडखोरांनी दमास्कसवर ताबा मिळवून बशर अल असद यांचं सरकार पाडलं होतं आणि त्याबरोबरच 1971 पासून सिरियावर राज्य करणाऱ्या असद कुटुंबाचं 53 वर्षांचं जुनं राज्य संपुष्टात आलं होतं। यापैकी बशर अल असद यांनी सिरियावर 2 दशकं राज्य केलं होतं। या सिरियामधील गृहयुद्धाचा इतिहास। सिरियामध्ये गृहयुद्धाची सुरुवात मार्च 2011 मध्ये दारा या शहरातून झाली। सुरुवातीला काही शाळकरी मुलांनी सरकारविरोधात घोषणा दिल्या तेव्हा पोलिसांनी त्यांना पकडलं आणि त्यांच्याशी गैरवर्तन केलं असा आरोप होता। तेव्हा संतप्त होऊन लोक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी निदर्शनं सुरू केली। विशेषतः पोलिसांच्या कारवाई विरोधात हा निषेध करण्यात आला। दरम्यान असद सरकारनं या निदर्शनांवर कठोर कारवाई केली। त्या कठोर कारवाईत अनेकांचा मृत्यू झाला। अखेर या आंदोलनाचं रूपांतर थेट गृहयुद्धात झालं। अनेक बंडखोर संघटना असद सरकार विरोधात पुढे आल्या आणि हे युद्ध सुमारे 14 वर्ष चाललं। रशिया आणि इराणनं असद सरकारला पाठिंबा दर्शवला होता, तर तुर्की, अमेरिका आणि इतर अनेक देशांनी वेगवेगळ्या बंडखोर गटांना पाठिंबा दिला होता। या गृहयुद्धामुळे सिरियातील हजारोंचे बळी गेले, लाखो लोक विस्थापित झाले। अखेर 2024 मध्ये इस्रायलनं इराण समर्थित अनेक गटांवर हल्ले सुरू केले आणि यात हे गट कमकुवत होऊ लागले। यात सिरियातीलही गट होते, सिरियन सरकारही होतं, तर तुर्की समर्थित गटांची सरशी होऊ लागली। अखेर 8 डिसेंबर 2024 रोजी बंडखोरांनी राजधानी दमास्कसवर ताबा मिळवला आणि तत्कालीन अध्यक्ष बशर अल असद यांना कुटुंबासह पलायन करावं लागलं। ते रशियाला निघून गेले।